नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत कंटेंट प्रोजेक्शनचा तिसरा प्रकार. कोणत्या पद्धतीने आपण कंटेंट जे आहे ते प्रोजेक्ट करू शकतो कंडिशनली. तर कंडिशनलची जी केस आहे ती बघणार आहोत आपण आज. आणि एक मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे, 2 ते 3 डायरेक्टिव्ह आहेत, स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह ते इंट्रोड्यूस करणार आहे. आणि त्याच्यानंतर एन जी टेम्पलेट आहे आणि एन जी कंटेनर आहे, याचा काय वापर आहे ते सुद्धा तुम्हाला समजणारच आहे या व्हिडिओमध्ये. आणि जे काही डिफरन्सेस आहेत एन जी कंटेंटमध्ये किंवा एन जी टेम्पलेटमध्ये आणि एन जी कंटेनरमध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. चला तर मग सुरुवात करूया. तर आता तुम्ही पाहू शकता, दिस इज कंटेंट गिवन बाय रूट अँड प्रोजेक्टेड बाय पॅरेंट, बरोबर आहे. तर हे जे कंटेंट आहे, हे कंटेंट आपल्याला रूट कंपोनंटमधनं पॅरेंट कंपोनंटनं मिळालेलं आहे, आणि हे जे कंटेंट आहे हे एन जी कंटेंटमध्ये आपण प्रोजेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड कंपोनंटमध्ये 2 टेम्पलेट घ्यायचे आहेत, आणि ते दोन्ही टेम्पलेट ट्रू किंवा फॉल्सच्या केसमध्ये आपल्याला एक एक करून आपल्याला शो करायचे आहेत. आणि ते दोन्ही टेम्पलेट जे आहेत, आपल्याला त्या टेम्पलेटला जे कंटेंट आहे ते कंटेंट आपल्याला पॅरेंट कंपोनंटमधनं चाइल्ड कंपोनंटला आपल्याला पास करायचं आहे. तर बघूया कोणत्या पद्धतीने होते ते. तर सुरुवातीला आपल्याला चाइल्ड कंपोनंटमध्ये जावं लागेल. चाइल्ड कंपोनंटला गेल्यानंतर आपल्याला इथे एन जी टेम्पलेट नावाचं जे आहे, हा टॅग यूज करावा लागणार आहे, आणि त्याच्यामध्ये एन जी कंटेंट जे आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. तर एन जी कंटेंटला जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याला एक आयडेंटिफिकेशन द्यावं लागतं. इथं आपण देऊया फर्स्ट देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा टेम्पलेटला आपल्याला एक टेम्पलेट व्हेरिएबल द्यावं लागतं, जेणेकरून आपण त्याला ॲक्सेस करू शकू. टेम्पलेट व्हेरिएबलचा माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. इथे बघूया, देऊया आपण फर्स्ट टेम्पलेट म्हणून. तर यालाच आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे सेकंड कंडिशन्स किंवा फॉल्स कंडिशनसाठी. तर इथे आपण एक काम करूया, आता सेकंड म्हणून याला टेम्पलेटचं नाव देऊया, आणि याला सिलेक्टर जे आहे ते आपण सेकंड देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 डिव्स घ्यायचे तिथे. हा पहिला डिव आहे, त्याच्यानंतर हा दुसरा डिव आहे. तर या डिवमध्ये आपल्याला कंडिशन्स द्यायच्या आहेत. कंडिशन्स देण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरल जे आहे डिरेक्टिव्ह तो यूज करायचा आहे. एन जी इफ आहे. तर एन जी इफसाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे. ठीक आहे. ते व्हेरिएबल आपण कुठे द्यायचं आहे, चाइल्ड कंपोनंटमध्येच आपल्याला व्हेरिएबल द्यावं लागणार आहे ॲक्सेस करण्यासाठी टेम्पलेटमध्ये. तर इथे शो टेम्पलेट म्हणून आपण एक व्हेरिएबल घेऊया, याची व्हॅल्यू सुरुवातीला देऊया ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर हा व्हेरिएबल जो आहे आपल्याला इथे यूज करायचा आहे शो टेम्पलेटचा, आणि याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला चेक करायची आहे, ट्रू आहे का फॉल्स. आणि याच्या बेसिसवर आपल्याला ज्या वरच्या जो 2 टेम्पलेट आहेत त्याच्यापैकी एक टेम्पलेट आपल्याला दाखवायची आहे. तर आपण एक काम करूया, ट्रूच्या केसमध्ये ही जी पहिली टेम्पलेट आहे ती आपल्याला दाखवायची आहे, आणि फॉल्सच्या केसमध्ये सेकंड टेम्पलेट आपण दाखवूया. तर टेम्पलेट दाखवण्यासाठी या टेम्पलेटला आपल्याला रेफरन्स द्यावा लागतो या टेम्पलेटचा. तर रेफरन्स कशाने मिळणार आपल्याला, हा जो आपण टेम्पलेट व्हेरिएबल दिलेला आहे तो. जसं की मी तुम्हाला टेम्पलेट व्हेरिएबलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही हा असा व्हेरिएबल तुम्ही देसाल, तर हा व्हेरिएबल तुम्हाला ॲज अ रेफरन्स सगळीकडे या टेम्पलेट पुरतं जे आहे तुम्हाला यूज करता येईल. ठीक आहे. तर यूज करण्यासाठी आपल्याला एन जी कंटेनर जे आहे, एन जी कंटेनर आपल्याला यूज करायचं आहे. आणि इथे आपल्याला एन जी टेम्पलेट आउटलेट म्हणून एक डिरेक्टिव्ह आहे, तो आपल्याला यूज करायचा आहे. टेम्पलेट आउटलेट डिरेक्टिव्हला व्हॅल्यू जी राहते ती टेम्पलेट रेफरन्सची व्हॅल्यू राहते. ठीक आहे. तर टेम्पलेट रेफरन्सची जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये स्टोअर आहे, सध्या या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. या पर्टिक्युलर टेम्पलेटचा रेफरन्स आपण या व्हेरिएबलमध्ये घेतला आहे. तर हा व्हेरिएबल आपल्याला इथे द्यायचा आहे. सेम आहे याच्यामध्ये, जेव्हा आपण पेस्ट करूया त्यावेळेस आपल्याला जी टेम्पलेटची व्हॅल्यू आहे ती आपण इथे देणार आहोत सेकंड टेम्पलेट म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे, सुरुवातीला 2 टेम्पलेट घेतल्यात आपण, कंडिशनच्या बेसिसवर ते दोन्ही टेम्पलेट आपण इथे दाखवतोय. आणि व्हॅल्यू जी आहे ट्रू फॉल्स करण्यासाठी आपल्याला हा व्हेरिएबल जो आहे तो आपल्याला अपडेट करायचा आहे. ठीक आहे. आता गोष्ट आहे स्ट्रक्चरल डिरेक्टिव्हची. तर हा एन जी इफ असो किंवा एन जी फॉर असो, ठीक आहे, तुम्हाला जर यूज करायचं असेल, एन जी टेम्पलेट आउटलेट आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल यूज करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा कॉमन मॉड्यूल जो आहे इम्पोर्ट करायचं आहे अँग्युलर/कॉमनमधनं. आता हा कॉमन मॉड्यूल जो आहे इम्पोर्ट केल्यानंतर इम्पोर्ट सारेमध्ये तुम्हाला
या पर्टिक्युलर कंपोनंटच्या इम्पोर्ट सारेमध्ये तुम्हाला तो द्यावा लागतो, जेणेकरून तुम्हाला कोणते एरर येणार नाहीत एनजी इफसाठी किंवा एनजी टेम्पलेट आउटलेटसाठी. किंवा लुपिंगसाठी आपण एनजी फॉर सुद्धा यूज करतो, तर त्याच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एरर येणार नाही तुम्ही जर कॉमन मॉड्यूल जर इम्पोर्ट केला तर. आता काय राहिलंय आपल्याला, आता आपल्याला कंटेंट पास करायचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर आपण एक टेम्पलेट तर क्रिएट करून ठेवल्यात आणि कंडिशन बेसिसवर ते हाईड आणि शो सुद्धा करतोय, परंतु आपल्याकडे आता कंटेंट नाही आहे. तर कंटेंट पास करण्यासाठी आपल्याला पॅरेंटमध्ये जावं लागेल आणि ॲप चाइल्ड जे आहे याच्या सिलेक्टरमध्ये आपल्याला एनजी कंटेनर घ्यावं लागणार आहे. एनजी कंटेनर घेतल्यानंतर या कंटेनरमध्ये आपल्याला जो काही कंटेंट आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आता दिस इज काय होतं ते लेबल आपलं एकदा बघूया आपण. ठीक आहे, दिस कंटेंट इज गिव्हन बाय, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं दिस कंटेंट इज गिव्हन बाय पॅरेंट टू प्रोजेक्ट बाय चाइल्ड इन केस ऑफ ट्रू. ठीक आहे, तर ट्रूच्या केसमध्ये आपल्याला हे जे कंटेंट आहे प्रोजेक्ट करायचं आहे आणि फॉल्सच्या केसमध्ये आपल्याला सेकंड जे कंटेंट आहे ते आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे. तर आता आपण इथे सिलेक्टरच्या व्हॅल्यू तर घेतलेल्याच आहेत, बरोबर आहे, सेकंड आणि फर्स्ट. तर याच्यासोबत तुम्हाला एक ॲट्रिब्यूट यूज करावं लागतं एनजी कंटेंटमध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पास करणार आहेत तेव्हा. तर नेमकं कोणत्या कंटेंटमध्ये आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर कोणत्या कंटेंटमध्ये आपण प्रोजेक्ट करणार त्याच्यासाठी आपल्याला ॲट्रिब्यूट हा एनजी प्रोजेक्ट ॲज या नावाचा ॲट्रिब्यूट आपल्याला यूज करावा लागतो. तर प्रोजेक्ट ॲजमध्ये आपल्याला इथे सिलेक्टरची व्हॅल्यू द्यायची आहे त्या पर्टिक्युलर एनजी कंटेंटची. जेव्हा आपण इथे व्हॅल्यू देणार तेव्हा हा जो आहे टेक्स्ट किंवा हा जो कंटेंट आहे त्या एनजी कंटेंटमध्ये जाऊन तिथे रेंडर होणार. ठीक आहे, सेकंड व्हॅल्यू आपण घेणार आहोत आणि इथे याला सेकंड व्हॅल्यू इथे द्यायची आहे. ठीक आहे, हे एवढे सगळे चेंजेस आहेत. सगळ्या फाईल्स आपण एकदा सेव्ह करून घेऊया, कुठे काही मिस व्हायला नाही पाहिजे. तर आपण ब्राउझरला जर जाऊन पाहिलं तर तुम्ही बघू शकता हा कंटेंट आपल्याला मिळालेला आहे इथे. दिस कंटेंट इज गिव्हन बाय पॅरेंट टू प्रोजेक्ट बाय चाइल्ड इन केस ऑफ ट्रूथ, बरोबर आहे. तर ट्रूच्या केसमध्ये आलेलं आहे. आता आपण जेव्हा हा व्हेरिएबल जाऊन इथे फॉल्स करूया, फॉल्स केल्यानंतर पुन्हा एकदा ब्राउझरला जर मी विजिट केलं तर तुम्ही पाहू शकता इथे फॉल्स दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कंडिशनली रेंडर करू शकतो कंटेंट. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे काय काय, आपल्याला एनजी टेम्पलेट लागणार आहे आणि एनजी कंटेनर लागणार आहे. ठीक आहे, आणि एनजी कंटेनरमध्ये त्या पर्टिक्युलर टेम्पलेटचा रेफरन्स देण्यासाठी आपल्याला ही डिरेक्टिव्हचा यूज करायचा आहे एनजी टेम्पलेट आउटलेट. तर एनजी टेम्पलेट आउटलेट हा एक डिरेक्टिव्ह आहे. आपण डिरेक्टिव्ह बद्दल जे स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह आहेत वगैरे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये माहिती घेणारच आहोत डीपमध्ये, परंतु सध्यापुरतं लक्षात ठेवा की टेम्पलेटचा जो रेफरन्स आहे तो रेफरन्स स्टोअर करण्यासाठी आपल्याला एनजी टेम्पलेट आउटलेट जे आहे ते यूज करावं लागतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा ॲट्रिब्यूट आहे एनजी प्रोजेक्ट ॲज. तर एनजी प्रोजेक्ट ॲज ॲट्रिब्यूट जे आहे हे ॲक्च्युली काय करतं की प्रोजेक्ट करतं आपलं जे कंटेंट आहे ते कशामध्ये, तर त्या पर्टिक्युलर एनजी कंटेंटमध्ये. ठीक आहे, तर हे कधी कधी काय असतं की आपल्याकडे खूप सारा डेटा असतो शो करण्यासाठी किंवा रेंडर करण्यासाठी, किंवा आपण एक कॉमन कंपोनंट सुद्धा बनवून ठेवू शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आता हा ॲप चाइल्ड कंपोनंट आहे, तर याच्याऐवजी मला ॲप कार्ड कंपोनंट घ्यायचा आहे. तर ॲप कार्ड कंपोनंटमध्ये हेडरमध्ये कोणती वस्तू जाईल किंवा बॉडीमध्ये काय जाणार आहे किंवा फुटरमध्ये काय जाणार आहे, बटन्स असतील, बरोबर आहे, तर काय काय जाणार आहे, तर ते सगळं आपण इथे देऊ शकतो. तर एनजी प्रोजेक्ट ॲजमध्ये त्याची व्हॅल्यू देऊ शकतो त्या याची एनजी कंटेंटची. कळालं? तर जसं आपण इकडे गेलो, आता फॉर एक्झाम्पल इथे एक कार्ड आहे, या कार्डमधलं हे हेडर आहे. तर हेडरमध्ये आपण एनजी कंटेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर कार्ड कंटेंट आहे डिव, त्या कार्ड कंटेंटमध्ये सुद्धा आपण एनजी कंटेंट दिलेलं आहे. पुन्हा कार्ड फुटर आहे, त्या कार्ड फुटरमध्ये सुद्धा आपण एनजी कंटेंट दिलं आहे. तर त्या केसमध्ये कोणतं कंटेंट कुठे जाणार, तर याच्यासाठी आपण जे आहे एनजी प्रोजेक्ट ॲज यूज करतो एनजी कंटेनरच्या सोबत. ठीक आहे, तर एनजी आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, आपण डायरेक्टली जो सिलेक्टर आहे तो आपण त्या पर्टिक्युलर टॅगवर दिला होता.
परंतु तिथे आपण हाईड शो करत नव्हतो मित्रांनो. हाईड शो करण्यासाठी आणि जेव्हा आपण हाईड कंडिशनली जे आहे आपण कंटेंट जे आहे ते प्रोजेक्ट करतो, तर कंडिशनली प्रोजेक्शनच्या वेळेस आपल्याला एनजी कंटेनरच तिथे यूज करावं लागतं आणि त्या एनजी कंटेनरला आपल्याला हा ॲट्रिब्यूट द्यावाच लागतो एनजी प्रोजेक्ट ॲज. ठीक आहे. तर आता आपण काही डिफरन्सेस जे आहेत आपण लक्षात घेऊया. एनजी टेम्पलेटमध्ये किंवा एनजी कंटेनरमध्ये किंवा एनजी कंटेंटमध्ये काय काय असतात ते. तर सुरुवातीलाच बघूया एनजी टेम्पलेट जे आहे. एनजी टेम्पलेट आपल्याला एक ब्लॉक डिफाईन टेम्पलेटचा जो ब्लॉक असतो तो डिफाईन करून ठेवण्यासाठी मदत करतो आणि तो टेम्पलेटचा जो ब्लॉक आहे तो रेंडर होत नाही मित्रांनो. जोपर्यंत आपण त्याचा रेफरन्स जो आहे आपण देत नाही तोपर्यंत तो रेंडर होत नाही आणि तो ब्राउझरमध्ये दिसत सुद्धा नाही. ठीक आहे. तुम्ही जर ब्राउझरच्या HTML ला जर तुम्ही जाऊन पाहिलं इन्स्पेक्ट करून ते तुम्हाला दिसणार सुद्धा नाही जोपर्यंत तुम्ही त्याला त्या टेम्पलेटचा जो रेफरन्स आहे तो तुम्ही देणार नाहीत. तर आपण टेम्पलेटचा रेफरन्स जो आहे आपण देतो एनजी टेम्पलेट आउटलेटने आणि एकदा आपण त्याचा रेफरन्स दिला तर त्याचं जे कंटेंट आहे तेच कंटेंटच आपल्याला दिसणार आहे आणि एनजी टेम्पलेट असा टॅग आपल्याला दिसत नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा एनजी कंटेनर. याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. एनजी कंटेनरमध्ये आपण एनजी इफ, एनजी फॉर किंवा एनजी स्विच केस आहे किंवा आता आपण या व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे एनजी टेम्पलेट आउटलेट. तर अशा पद्धतीचे भरपूर काही स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ज आहेत. ते स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ज आपण डिव वर सुद्धा यूज करू शकतो, डिव टॅगवर किंवा स्पॅन टॅगवर कुठेही यूज करू शकतो. परंतु एक्स्ट्रा डिव घेण्याऐवजी आपण जर एनजी कंटेनर जर घेतलं तर कारण की कसं असतं जे आपण HTML टॅग घेतो डिव असो किंवा स्पॅन असो ते रेंडर होतात ब्राउझरला. पण एनजी कंटेनर जर घेतलं आपण कंडिशन्स देण्यासाठी तर ते रेंडर होत नाहीत. ते फक्त कंडिशन चेक करतात, त्यातला जो कंटेंट आहे तो डिस्प्ले करतात ब्राउझरला आणि स्वतः जे आहेत ते रेंडर होत नाहीत. तर त्याच्यामुळं एक्स्ट्रा डिव किंवा एक्स्ट्रा स्पॅन किंवा एक्स्ट्रा दुसरा काही HTML एलिमेंट आहे तो रेंडर करण्यापेक्षा आपण काय करू शकतो एनजी कंटेनरचा उपयोग घेऊन कंडिशन्स जे आहेत ते कंडिशन्स टाकून त्यातला आतला जो कंटेंट आहे तो आपण दाखवू शकतो. ठीक आहे. तर याच्याने काय होणार की ब्राउझरला जे आहे एक्स्ट्रा जो टॅग आहे तो रेंडर करावा लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा एनजी कंटेंट. तर एनजी कंटेंट जे आहे ते प्युअरली प्रोजेक्शनसाठी यूज होतं. कंडिशन बेस्ड असो किंवा कंडिशन बेस्ड नसो, कारण की जे काही आपण आता टेक्स्ट इथं पाठवतोय तो टेक्स्ट शेवटी तर इथेच जाणार आहे एनजी कंटेंटमध्येच. बरोबर आहे. तर एनजी कंटेंट जे आहे टेक्स्ट प्रोजेक्शनसाठी यूज होतं. कोणत्याही प्रकारचं कंटेंट प्रोजेक्शन होतं त्याच्यामध्ये आणि कस्टमायझेबल आणि रियुजेबल जे कंपोनंट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल दिलं होतं कार्ड कंपोनंटचं, तर त्याच्यामध्ये हे खूप आपली मदत करतात. तर याच्यावर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊया. कस्टमायझेबल किंवा एक कॉमन कंपोनंट आपण बनवूया एनजी कंटेंटचा उपयोग करून आणि तो जो कंपोनंट आहे आपण भरपूर ठिकाणी कॉल करून बघूया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल की रियुजेबल कंपोनंट जे आहेत ते कोणत्या पद्धतीने आपण क्रिएट करतो ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. तर अशा पद्धतीचा या तिन्हीमध्ये फरक आहे. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.